भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 76वा दिवस. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. परम सद्गुरु श्री गजानन महाराजांचा अभंग ज्ञानयज्ञ. सद्गुरूंचे घर मुक्तीचे माहेर, ज्ञानाचे आगर जाणा तुम्ही. सद्गुरूचे द्वारी उभे वेदचारी, सद्गुरु चाकरी करिताती. अनाथाचा नाथ, दयेचा हा सिंधू, दीनाचा हा बंधू सद्गुरुनाथ. स्वामीदास म्हणे होय ब्रह्मज्ञानी, सद्गुरु चरणी भावजाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण दशमस्कंद, जे भागवताचं अत्यंत काय म्हणतात लोणी असा म्हणजे त्याला म्हटलं जातं, क्रीम असं आहे, ते सगळं पाहिलं. तेवढ्याच तोला मुलाचा हा एकादश स्कंद आहे की ज्यामध्ये ज्याच्यावर सर्व संत महात्मे, स्वतः भगवंत यांचं सगळ्यांचंच प्रेम आहे. व्यास महर्षींचं 11व्या स्कंदावर प्रेम आहे. स्वतः नाथांनी ज्याच्यावर एवढं मोठं हे लिहिलंय, एकादश स्कंदाची टीका केली आहे. खूप सुरेख ही जी टीका केलेली आहे त्यांनी, ते अद्वितीय आहे. पण आपल्याला ह्या एकादश स्कंदातली ती नाथांची टीका काही एवढा वेळ मिळेल असं नाही, पण जेवढं शक्य असेल तेवढं नाथांचं तर आपण नक्कीच घेणार, कारण त्यांच्या एवढा 11वा स्कंद कोणीच त्याच्यावर सुंदर टीका केलेली नाही. एवढी सुंदर अप्रतिम एकनाथ महाराजांची टीका आहे. हे आपलं भाग्य आहे की एका महाराष्ट्रीयन माणसाने, वारकरी संप्रदायातल्या माणसाने हे सगळं काम केलंय. आता एकादश स्कंद सुरू होताना सुरुवातीलाच यादवांना शाप मिळाल्याची गोष्ट आहे. शुक्राचार्य परीक्षिताला म्हणतात की राजा, शुक्राचार्य म्हणतायत की राजा, अशा व्यासनंदन भगवान शुकदेवजी, परीक्षित म्हणजे शुकदेवजी सांगतायत, परीक्षित, भगवान श्रीकृष्णांनी बलराम तसेच अन्य यादवांसह पुष्कळ दैत्यांचा संहार केला. कौरव पांडवात मारा काटा असे नाचवणाऱ्या, म्हणजे अत्यंत प्रबळ कलह उत्पन्न केला, हे शब्द नाचवणाऱ्या, आणि पृथ्वीचा खूप मोठा भार त्यांनी खाली केला. कौरवांच्या कपटपूर्ण जुगार खेळण्यामुळे, तरतऱ्हेच्या अपमानांमुळे, द्रौपदीचे केस ओढण्यामुळे आदी अत्याचारांमुळे पांडव फार क्रोधित झाले होते, आणि त्याच पांडवांना निमित्त केलं भगवंतानी, आणि त्यांच्यात क्रोध भडकावला, म्हणजे आपोआप तो भडकणारच होता. म्हणजे कृत्याच कौरवांच्या तशा होत्या, आणि त्यांनी पृथ्वीचा भूभार त्यांच्या सहयोगाने खूप मोठ्या प्रमाणात कमी केला. आपल्या बाहुबलाने सुरक्षित पृथ्वीचे भार राजा, त्यांच्या सेना विनाश करून म्हणजे करता येईल तेवढं सगळं केलंय भगवान सकाळ. मग आता ते विचार करायला लागले की हा लोकदृष्टीने मी तर भूभार कमी केला, पण वस्तुतः माझ्या दृष्टीने अजून काही भूभार कमी झालेला नाहीये. आणि कारण ज्यावर कोणी विजय मिळू शकत नाही असे माझे वंशज,
यदुवंशी अद्याप पृथ्वीवर नांदतायत. हा माझा यदुवंशाला माझा आश्रय आहे. हत्ती, घोडे, जनबल म्हणजे त्यांच्या जनबलाचं संख्याबल, धनबल आदींच्या विशाल वैभवामुळे ते प्रचंड उद्दाम आणि उच्छृंखल झालेत. अन्य कोणत्या देवतांकडून त्यांचा पराभव संभवतच नाही. जसं बांबू वनामध्ये बांबूंना कोणी पेटवण्यापेक्षा त्यांचे ते एकमेकावर घासले जातात आणि बांबूवन पेटतं, तसंच ह्यांच्यात मला करावं लागणार. त्यांना ते दुसऱ्या कोणी मध्ये आलं तर सगळे एक होतील आणि त्यांच्याशी तुटून पडतील. पण ह्यांच्यात जर यादवी माजली, ह्यांच्यात परस्पर वैमनस्य निर्माण झालं तरच कलह मोठा म्हणजे ठिणगी पडून मोठा माजेल कलह आणि ते आपसात एकमेकांचा नाश करतील. एवं व्यवसितो राजन सत्य संकल्प ईश्वर शाप व्याजेन विप्राणाम सजवे स्वकुलम विभू. राजन, भगवान सर्वशक्तिमान सत्य संकल्प आहेत. त्यांनी अशा प्रकारे नुसता मनात निश्चय केला आणि ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्ताने वंशसंहार करून टाकला. सर्वांना समेटून म्हणजे त्यांनी हे सर्व घडवलं. परीक्षित, भगवंताची ती मूर्ती त्रैलोक्याचा तिरस्कार करणारी होती. त्यांनी आपल्या सौंदर्य माधुर्याने सर्वांचे नेत्र आपल्याकडे खेचले होते. त्यांची वाणी, त्यांचा उपदेश परम मधुर होता, दिव्यातिदिव्य होता. त्याद्वारे त्यांचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त खेचून घेतले होते त्यांनी. त्यांचे चरणकमल त्रिलोक सुंदर होते. ज्याने त्यांच्या एखाद्याही चरणाचे दर्शन घेतले त्याची बहिर्मुखता लोप पावे, तो अंतर्मुख होईल. तो कर्मप्रपंचापासून उंच जाऊन त्याच्याच सेवेत लागत. त्यांनी विनासायास आपल्या कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला, ज्याचे मोठमोठ्या सुकवींनी सुंदर वर्णन केले आहे. ते ह्यासाठी की माझ्या जाण्याने अथवा गेल्यानंतर लोक माझ्या कीर्तीचे गान करतील, श्रवण करतील, स्मरण करतील, अज्ञान अंधकारातून सुगमतेने पार होतील. त्यानंतर परम ऐश्वर्यशाली भगवंताने आपल्या आणि मग मी आपल्या धावी प्रयाण करेन. राजा परीक्षित आता विचारतोय की ब्रह्मण्यानाम वदानानाम नित्यम वृद्धोपसेविनाम विप्रशापक कथम अद्भुत वृक्षीणाम कृष्ण चेतसाम. अरे, ब्राह्मणांचे हे प्रेमी होते. ते यदुवंशी ब्राह्मणांचा सत्कार करायचे, त्यांच्यात उदारता होती, कुलवृद्धाची नित्य निरंतर सेवा करणारे होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर हे की त्यांचे चित्त श्रीकृष्णात असायचे. मग त्यांच्याकडून ब्राह्मणांचा अपराध कसा झाला आणि ब्राह्मणांनी त्यांना शाप कसा दिला? यनिमित्त सवय शापो यादृशो द्विजसत्तम कथमेकात्मनाम भेद एतत् सर्वम वदस्व मे. भगवंताच्या परमप्रेमी विप्रवर त्या शापाचे कारणच काय झालं किंवा स्वरूप कसे होते? आणि यदुवंशांचे स्वामी असणारे, प्रियतम असणारे, आत्मा असणारे असे भगवान श्रीकृष्ण तर होते. मग त्यांच्यात फूट कशी पडली? दुसऱ्या दृष्टीने पाहिले तर हे सर्व ऋषी अद्वैतदर्शी होते. मग त्यांना अशी भेदबुद्धी कशी झाली? मला हा प्रश्न पडतोय. आणि त्यांनी भगवंताच्या वंशजांना शाप का दिला? शुकदेवजी म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने असे शरीर धारण केले की ज्यात संपूर्ण सुंदर पदार्थांचा समावेश होतो. म्हणजे त्यांचे डोळे हरणासारखे होते, खांदे सिंहासारखे होते, हातात करीकर असत, पायात कमलादी विन्यास होते. पृथ्वीवर ते मंगलमय कल्याणकारी कर्माचे आचरण केले. ते पूर्ण काम प्रभू द्वारकाधामात राहून क्रीडा करत होते. त्यांनी आपल्या उदार कीर्तीची स्थापना केली, जी कीर्ती आपल्या आश्रयापर्यंत दान करण्या इतकी उदार आहे. सरते शेवटी श्रीहरीने असं ठरवलं की संहार उपसंहाराची इच्छा केली. ठरवलं म्हणजे नुसती त्यांना काय मनात इच्छा व्हायचं, संकल्प यायची की लगेच ते घडे. आता पृथ्वीचा भार उतरवण्याचा एवढाच भाग शिल्लक आहे. कारण एकटा यदुवंशी बाकीचे बाजूला, एकट्या कृष्णाचा वंश म्हणला तरी 16,108 राण्यांच्या प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी. म्हणजे त्याचाच वंश केवढा प्रचंड होता. एकूण सगळ्या यदुवंशांना शिकवायला आपण काल पाहिलं, काल परवा,
की 1 कोटीच्या घरात आचार्यांची संख्या होती. मग एवढं मोठं जर शिक्षक, ज्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक जर आहेत, विद्यार्थ्यांची संख्या केवढी असेल, तेवढे भव्य गुरुकुल असतील. आणि मग हे यादव संख्येने विपुल होते, त्यांना कसं आवाक्यात आणायचं हा प्रश्न भगवंतापुढे होतात ना. आणि म्हणून ते म्हटले की त्यांच्या त्यांच्यात म्हणजे आपल्या आपल्या लोकातच जर यादवी माजवली तरच ते योग्य होईल. मग भगवान श्रीकृष्णांनी अशी परममंगल पुण्य प्रावक कर्म केले, ज्यांचे गान करणाऱ्या लोकांची सारी कलिमल नष्ट होतात. आता भगवान श्रीकृष्ण महाराज उग्रसेनाची राजधानी द्वारकापुरीत वसुदेवांच्या घरी यादवांचा संहार करण्याचा विचार किंवा योजना आपल्या आपल्या मनात करत होते. त्याच वेळेस त्यांना नुकतेच भेटून गेलेले त्यांचा निरोप घेऊन गेलेले विश्वामित्र, असित कण्वो, दुर्वासा, मृगुरांगिराहा, कश्यपो, वामदेवोत्री, वशिष्ठो, नारदादय. नारद, वशिष्ठ, वामदेव, अत्री, कश्यप, अंगिरा, भृगु, दुर्वास, आरित, कण्व हे सगळे विश्वामित्र असे हे सगळे ऋषी, मोठमोठे ऋषी द्वारकेच्या जवळच्या पिंडार क्षेत्रात जाऊन भगवंताचा म्हणजे आज्ञा घेऊन गेलेले असतात आणि तिथं निवास करत असतात. एके दिवशी हे यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्या ऋषींजवळ जातात. त्यांना त्यांची म्हणजे खिल्ली उडवायचा विचार मनात येतो. हे जे भगवंतानी जे ठरवलेलं असतं की सगळे यदुवंशीय नष्ट करायचे, तो हा असा त्यांचा जो उद्दामपणा असतो तोच आवाक्याबाहेर चाललाय. आणि मग ज्या पृथ्वीचा मी भूभार कमी करायला आलोय तेच माझ्याच वंशात वाढतायत दुर्जन, दुष्ट, दुराचारी असं भगवंताला वाटतं. आणि म्हणून त्यांचा नायनाट करायचा ठरवतात. हे सगळे जण मुलं असतात, तरुण. ते म्हणतात, ऋषींजवळ जातात, अतिशय पाखंडीपणाने वागतात, नमस्कार करतात आणि म्हणतात, त्यांनी जांबवती नंदन सांबाला स्त्रीवेश म्हणजे साडी वगैरे नेसवलेली असते आणि ते त्यांच्या समोर जातात आणि म्हणतात, जांबवती नंदन सांबा, हे ब्राह्मणांनो, ही घाऱ्या डोळ्याची सुंदरी गर्भवती आहे. ही तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छिते, पण ती खूप लाजती आहे, म्हणून तिच्या वतीने आम्हीच विचारतो. ती संकोचत आहे. आपण लोकांचे ज्ञान अगाध आहे, अबोध आहे, अमोघ आहे, आपण सर्वज्ञ आहात, तर हिला मुलाची खूप लालसा आहे व आता प्रसूती काळ जवळ येऊन ठेपलाय, तर कृपा करून सांगा की हिला मुलगा होईल का मुलगी होईल. हे ऋषी जे असतात ते त्यांना वाटतं की हे खरं आहे, म्हणून ते डोळे मिटून त्या सांबावर ध्यान करून तिच्यावर बघतात आणि त्यांच्या सगळा प्रकार लक्षात येतो. ते भगवत प्रेरणेने संतापून उठतात आणि त्यांना शाप देतात. मूर्खांनो, ही एक असे मुसळ उत्पन्न करेल की जी तुमच्या कुळाचा नाश करेल. जनईशांती ओ मंदा मुसलम कुलनाशकम. हे संपूर्ण कुळाचा तुमच्या नाश करणारं मुसळ ती जन्माला घालेल. तत्श्रुत्वा, आता हे ऐकल्यावर एकदम गोंधळतात. ते तिसंत्रता विमुच्य सहसोदरम सांबस्य दृक्शुस्तास्मिन मुसलम खल्व वयस्मरन. ऋषी मुनींचे ते बोलणे ऐकून मुले फार भ्याली. त्यांनी पटकन सांबाचे पोट वरचं साडी बिडी बाजूला केली आणि पाहिले आत तर खरंच मुसळ. आता मात्र ते घाबरतात. आता काय करायचं? किम कृतमंद भाग्येन किम वदश्यन्ति नो जनः इति विह्वलिता गेहान आदाय मुसलम ययोः. आता मात्र त्यांना खूप पश्चाताप होतो. काय करायचं बरं? पश्चाताप झाल्यावर त्यांना तरी शरण जायचं ना, पण ते करत नाहीत. ते पटकन म्हणू लागतात की आपण अभावी आहोत, आपण अनर्थ स्वतःहून ओढवून घेतलाय, आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. आता आपण काय म्हणतील सगळे मोठे लोक, काय करायचं? हेच मुसळ, लोखंडी मुसळ घेऊन, म्हणजे त्याला लोखंडाचं लावलेलं असतं. आपण बऱ्याच जणांनी आमच्या वयाच्या असतील त्यांनी मुसळ लहानपणी पाहिलेलं आहे. लाकडाचा जो दांडू असतो त्याला खालच्या एक लोखंडाचे आरा असतो, लावलेली आरी. ते सगळं घेऊन घरी जातात. त्यांचे चेहरे खूप पडलेले असतात, पिके झालेले असतात, कोमेजलेले असतात. ते यादवांच्या भर सभेत जातात आणि उग्रसेना समोर ते मुसळ ठेवतात आणि जे काही घडलं, आपली चूक झाली, ते राजासमोर कबूल करतात. असं झालंय.
आता उग्रसेन खूप घाबरतो तो सुद्धा. श्रुत्वा मोघम विप्रशापम दृष्ट्वा च मुसलम नृप विस्मिता भयसंस्रासा बभ्रूर द्वारकैर्कसहा. तो म्हणतो आता हे म्हणजे कृष्णाला ही गोष्ट कळू द्यायची नाही, त्याच्या कानापर्यंत जायची नाही. हा काही ठराव करत नाहीत, काही बोलत नाहीत, काही नाही, पण मनोमन जो तो प्रयत्न करायला लागतो की ही गोष्ट कृष्णापर्यंत जाऊ द्यायची नाही. आणि मग तो सांगतो राजन, जेव्हा लोकांनी ब्राह्मणाच्या शापाची गोष्ट ऐकली, ते समोर मुसळ पाहिलं, तेव्हा सगळे द्वारकावासी विस्मित आणि भयभीत होतात, कारण सगळे तेच असतात, यदुवंशीयच असतात. ते जाणत होते की ब्राह्मणांचा शाप खोटा होणार नाही. आता काय करायचं? मग तो राजा म्हणतो, तच्चूर्णयित्वा मुसलम यदुराजस आहुकहा समुद्रा सलिले प्रास्य लोहम चूर्ण आणि चास्यावेशितम. ते लोखंड आहे त्याचे पण तुकडे तुकडे करून चूर्ण करा, त्या मुसळाचे चुरा करा आणि त्या तुकड्यांना समुद्रात फेकून द्या. आणि म्हणजे ह्या संबंधात कृष्णाचा सल्ला घेतला नाही ही प्रेरणा त्याच्या एरवी प्रत्येक लहान मोठी गोष्ट कृष्णाच्या सल्ल्याने व्हायची. पण ह्याला एक कारण की कृष्णांचा ब्राह्मण हा जिव्हाळ्याचा विषय आणि त्यांच्याकडनं ह्यांचं यादवांचं जे दुष्कृत्य आहे हा कृष्णाच्या रागाचा विषय, असे सर्वच विषय असतात. त्यामुळं सगळं बिनबोभाट भराभर ते मुसळ सगळेजण मिळून कुटतात, ते समुद्रात फेकतात, त्याचा लोखंडाचा तुकडे तुकडे करतात, तेही फेकून देतात. आणि परीक्षित त्या लोखंडाचा तुकडा माशाने, त्यातल्याच एका लोखंडाचा तुकडा मासा गिळतो आणि चुरा तरंगत तरंगत समुद्रकाठी येऊन लागतो. थोड्या दिवसात तो घास रूपाने उगवतो. आणि मग मासे पकडणाऱ्या कोळ्याने दुसऱ्या माशांबरोबर त्यासही पकडली की ज्याच्या पोटात लोखंडाचा तुकडा गेला होता. आणि त्याने तो मासा विकला एका व्याधाने, आपल्या बाण्याच्या टोकाला लावायला तो घेतला तुकडा. भगवान सर्व काही जाणत होते. आता त्यांच्यापासून कुठली गोष्ट लपणार आहे? पण ह्यांनी सांगितलं नाही ह्याची गंमत बघत होते. आपल्याच वंशजांची, आपल्या पुत्रांची, पौत्रांची, म्हणजे मुलं नातवंड सगळेच भाऊ बंध सगळे किती फसवून वागतायत की ज्या वेळेस कृष्ण 11th आवरला त्यांचा एक हक्काचा मार्गदर्शक असतो, त्याच्यापासून अशी गोष्ट लपवतायत. भगवान हसत असतात. शाप उलटू शकतो, म्हणजे ते 100% उलटवू शकत होते, पण तरी पण त्यांनी ते अनुचित समजले. कालरूपधारी प्रभूने ब्राह्मण शापवाणीला खूप अनुमोदन दिले, मनापासून अनुमोदन दिले, कारण त्यांना जे घडवायचं होतं ते आपसूक घडतंय, मग ते कशाला बोलतायत? त्यांना हा यदुवंशीयांचा नाश करायचा होता. आणि आता शुकदेवजी म्हणतात, इथं ही कथा म्हणजे इथंच थांबली आहे. मध्ये एक घटना ज्या घडल्या आहेत त्या आधी सांगितल्यात आणि मग पुन्हा त्या कथेकडे व्यासजी जातात. मग ते सांगतात की शुकदेवजी म्हणतात, कुरुनंदन, देवर्षी नारदांच्या मनात भगवान श्रीकृष्णाच्या जवळ राहण्याची खूप लालसा झाली, म्हणून ते सारखे अनेकदाच द्वारकेला यायचे. त्यांनी आपणहून ठरवलं की आताही आपण द्वारकेत जाऊया आणि कृष्णाची भेट घेऊया. आणि अलीकडं ते येऊन कृष्णाला म्हणायचे, आता बास, तुमचा इथला मृत्यू लोकातला निवास बास. देव म्हणत असतात की वेळ आलेली आहे, पण प्रत्यक्ष घडायला पाहिजेत ना गोष्टी, घटना घडायला पाहिजेत ज्या त्या वेळेला त्या घडणार आहेत. आणि मग ते तसेच इथं नारद आलेले असतात आणि ते सगळ्या गोष्टी जाणत असतात. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाच्या स्वबाहूंनी सुरविषेत जेथे दक्षादी शापाचे अजिबात भय नव्हते, तेथे विदा केल्यावरही पुन्हा पुन्हा येऊन, म्हणजे त्याला सांगितलेलं असतं ना की दक्षाचा शाप असतो नारदांना की तू एके ठिकाणी राहणार नाहीस, म्हणून तू सतत भ्रमण करत राहशील, हा दक्षाने शाप दिलेला असतो. तरी सुद्धा द्वारकेमध्ये आल्यावर भगवंताच्या सानिध्यात ते पुन्हा पुन्हा येऊन राहत असतात. राजन, असा कोण प्राणी आहे की तो भगवंताच्या ब्रह्मादी मोठमोठ्या देवतांचे पण उपास्य चरण कमलांची म्हणजे गंध, दिव्य गंध, मधुर मकरंद रस, अलौकिक रूप माधुरी, सुकुमार स्पर्श, मंगलमय ध्वनी यांचे सेवन करू इच्छिणार नाही? आणि त्याच्यात हा प्रेमी भक्त, मग त्याला तर त्याची पुन्हा पुन्हा वांछा होणार, इच्छा होणारच ना. हा विचारी प्राणी सर्व बाजूनी मृत्यूने घेरलेला आहे. एके दिवशीची गोष्ट, तर एकदा तो देवर्षी
वसुदेवोर्गृहार्गतम अर्चितम सुखमासीनम अवि अभिवादेदम अवब्रवीत अब्रवीत सॉरी. एके दिवशीची गोष्ट आहे. देवर्षी नारद वसुदेवजींकडे आले. ही गोष्ट वसुदेवजींना श्रीकृष्णाच्या आयुष्यात नारदांनी 3 वेळा सांगितली आहे की 3 वेळा त्यांनी ही कल्पना त्यांना दिली की तुम्ही सामान्य मुलाचे बाप नाहीत. आता ही 3री वेळ आहे. आता पुन्हा एकदा वसुदेव त्यांना सांगतायत की मला आता काहीतरी चांगलं कर्म करायचंय, की मला पुण्य करणारं काहीतरी गोष्ट हवी आहे. अभिवादन करतात आणि आसन वगैरे देतात. आरामात बसल्यावर विधिवत पाद्यपूजा वगैरे करतात, प्रणाम करतात. आणि मग वसुदेवजी म्हणतायत, भगवन भवतो यात्रा स्वस्त ये सर्व देहिनाम कृपणानाम यथा पुत्रोर उत्तम श्लोक वर्तमान. संसारात माता पित्यांचे आगमन आणि भगवंताकडे अग्रेसर होणाऱ्या साधू संतांचे पदार्पण प्रपंचात गुरफटलेल्या दीनदुःखितांसाठी फार सुखकर असते, मंगलमय असते. परंतु भगवान, आपण तर स्वयं भगवतमय व भगवत स्वरूप आहात. आपले चालणे फिरणे समस्त प्राण्यांच्या कल्याणासाठी आहे. अरे, ते नारदांना मोठेपणा देत आहेत आणि स्वतःचा मुलगा जो प्रत्यक्ष परमात्मा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. पण आता नारदांना हे पुन्हा पुन्हा त्याला सांगण्यातही रस नाही. ते काय म्हणतायत इकडे नारद लक्ष देत आहेत. भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखायैव हि साधूनाम तादृशम अच्युतात्मनाम. देवतांचे चरित्र पण कधी कधी प्राण्यांच्यासाठी दुःखाचा हेतू तर कधी सुख हेतू बनते. परंतु जे आपल्यासारखे भगवत प्रेमी पुरुष आहेत, ज्यांचे हृदय प्राण जीवन सर्व काही भगवन्मय झाले, त्यांची तर प्रत्येक चेष्टा प्रत्येक कृती समस्त प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. जे लोक देवतांचे अशा प्रकारे भजन करतात, देवता पण हे ह्याचे खरंच सगळे संस्कृत श्लोक म्हणजे या अध्यायाचे तरी कमीत कमी, त्याचे तर संपूर्ण भागवताचेच आहेत, पण इतके सुरेख आहेत की ते नुसते वाचले तरी आपल्याला लक्षात येतं. भजंती ये यथा देवान देवा अपि तथैवतान छायेव कर्म सच्चिता साधवो दीनवत्सलाहा. जे जे लोक देवतांचे ज्या प्रकारे भजन करतात, देवता पण परछाईप्रमाणे त्या प्रमाणात फल देतात. कारण देवता कर्माचे मंत्री आहेत. छायेव कर्मसंविदा, कर्म साचिव, हा कर्म त्यांना साध्य होऊ शकतं. जे काही कर्माप्रमाणे आहेत त्याप्रमाणे ते देतात, पण देवाच्या कृपेमुळे देतात. परंतु सत्पुरुष दीनवत्सल असतात, जे सांसारिक संपत्ती साधनांनी पण हीन आहेत, त्यांनाही ते आपलं करतात. म्हणजे संतांना मान दिलाय, कारण संत म्हणजे नारद समोर आहेत. देवतांपेक्षा तुम्ही देवतांपेक्षा ऋषी मुनी गुरु हे कसे श्रेष्ठ आहेत असं वसुदेव बोलतायत. ब्रह्मन, जरी आम्ही आपल्या शुभ आगमनाने शुभ दर्शनानेच कृतकृत्य झालोय, तरी आपणाशी ज्या धर्माबद्दल साधनाबद्दल प्रश्न करत आहोत, जे मनुष्य श्रद्धेने ऐकले सर्व बाजूनी संसार भयापासून मुक्त होऊन जातील. म्हणून तुम्ही आम्हाला ते सर्व ऐकवा. पूर्वजन्मात मुक्ती देणाऱ्या भगवंताची आराधना केली, परंतु अशासाठी नाही की मला मुक्ती मिळेल. माझ्या आराधनेचा उद्देश होता की भगवान मला पुत्र, म्हणजे ही गोष्ट नारदांनीच त्यांना माग सांगितलेली असते, पुत्र रूपाने प्राप्त व्हावा म्हणून. पण आता मी त्यावेळी मी भगवंताच्या लीलेने मुग्ध झालो, पुत्र रूपाने प्राप्त व्हावं हे मागितलं. पण आता मी मागतोय सुव्रत, आता मला असा उपदेश द्या की ज्यामुळे मी ह्या जन्म मरणरूप भयावह संसारापासून, ज्या दुःखेही सुखाचे विचित्र व मोहक रूप समोर घेऊन येतात, असेही ते कसं पार करू शकेन. असा जो भयंकर आहे संसार, तो मी कसा पार करू शकेन. शुकदेवजी म्हणतात, राजन्नेव कुतपृष्णो वसुदेवन धीमच प्रीतस्त माह देवर्षी हरे संस्मृता गुणम. भगवंताचे गुण गाणारे हे नारद मुनी, बुद्धिमान वसुदेवांनी भगवंताचे स्वरूप व गुण इत्यादींच्या श्रवण अभिप्रायाचा हा प्रश्न केला. देवर्षी नारदांनी तो प्रश्न ऐकून त्याच्या अचिंत्य अनंत कल्याणप्रद गुणांचे स्मरण केले. ते त्यात तन्मय झाले आणि एकाग्रपणे सांगायला सुरुवात केली. नारद उवाच
नारद म्हणताय, यदुवंश शिरोमणी, तुझा हा निश्चय फार सुंदर आहे, कारण की हा भागवत धर्मासंबंधी आहे, जो साऱ्या विश्वास जीवनदान देणारा आहे, पवित्र आहे आणि भगवंताचा प्रिय विषय आहे. आणि भगवंताला जगत कल्याण हा प्रिय आणि भगवान मला प्रिय, असा हेतू आहे त्यांचा सांगण्याचा. वसुदेवजी, हा भागवत धर्म एक अशी सुंदर वस्तू आहे की जो कानांनी ऐकून, वाणीने उच्चारण करून, चित्ताने स्मरण करून, हृदयाने स्वीकार करून जर कोणी याचे पालन करत असेल तर त्यास अनुमोदन करणाऱ्याने सुद्धा मनुष्य त्याच क्षणी पवित्र होतो. भले तो समस्त संसाराचा कितीही द्रोह करणारा असला तरी सुद्धा जर अशा भक्ताचा तो त्याला पाठीमागं उभा असेल किंवा त्याला अनुमोदन देत असेल तर तो त्याचे म्हणजे सर्व पाप ताप द्रोह सगळं संपतं. त्वया परमकल्याण पुण्य श्रवण कीर्तन स्मरितो भगवानद्य देवो नारायण मम. ज्याचे गुण, लीला, नाम आदींचे श्रवण कीर्तन पतितांना पण पावन बनवते, त्याच परम कल्याण स्वरूप माझे आराध्य भगवान नारायणाचे आज तू मला स्मरण दिलेस. वसुदेवजी, तुम्ही मला जो प्रश्न केला त्या संबंधात संत पुरुष एक प्राचीन इतिहास सांगत असतात. तो इतिहास म्हणजे ऋषभपुत्र नऊ योगेश्वर आणि महात्मा विदेहाचा शुभ संवाद आहे. प्रियव्रतो नामसुतो मनो स्वयंभुवस्य तस्याग्निध्रस्ततो नाभिर ऋषभस्त सुतः स्मृतम. जो तू जाणतोसच की स्वयंभुव मनूचे एक प्रसिद्ध पुत्र होते, प्रियव्रत नावाचे. त्यांचे अग्निघ्र नावाचे पुत्र, त्यांचा मुलगा नाभी, त्या नाभीच्या मुलाचं नाव वृषभ. शास्त्रात त्यास भगवान वसुदेवांचा अंश म्हटले आहे. मोक्ष धर्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी अवतार ग्रहण केला. त्यानंतर 100 त्यांना पुत्र होते. ते सर्वच्या सर्व वेदांचे पारदर्शी विद्वान होते. तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायण विख्यातम वर्षमेतत् यन्नामना भारतम अद्भुतम. त्यात सगळ्यात मोठे होते ते राजर्षी भरत. ते भगवान नारायणाचे परमप्रेमी भक्त होते. त्यांच्या नावानेच हे भूमिखंड, जे पूर्वी अजनाभ नावाने प्रसिद्ध होते, ते आता भरतखंड म्हणतात. जे भारतवर्ष एक अलौकिक स्थान आहे. राजर्षी भरताने साऱ्या पृथ्वीचा राज्यभोग केला, परंतु शेवटी हिला सोडून ते वनात गेले. तिथे त्यांनी तपस्येद्वारे भगवंताची उपासना केली व 3 जन्मात त्यांना प्राप्त केले. भगवान ऋषभजींच्या उरलेल्या 99 पुत्रांपैकी 9 जणांनी 9 द्वीपात जाऊन ते स्थित राहिले व ते तेथे राज्य केले. 81 जणांनी कर्मकांड रचेता ब्राह्मण झाले. राहिलेले 9 संन्यासी झाले. ते फार भाग्यवान होते. त्यांनी आत्मविद्या संपादण्यास फार परिश्रम घेतले व वास्तविक ते त्यात फार निपुण होते. ते खरं तर दिगंबर राहत अधिकारी लोकांना परमार्थ वस्तूचा उपदेश करत. त्यांची नावे अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस आणि करभाजन. त एते भगवद रूपम विश्वम सदसदात्मकम आत्मनो व्यतिरेकेण पश्यंतो चरण महिम. ते हे कार्यकारण व व्यक्ताव्यक्त भगवत स्वरूप जगतास आपल्या आत्म्यापासून अभिन्न अनुभव करत, पृथ्वीवर स्वच्छंद विचरण करत. त्यांना कुठेही आडवाआडवी नव्हती. ते जिथे जाऊ इच्छित तिथे जात. देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य, किन्नर, नाग, लोकी ते मुनी स्वच्छंदपणे विहार करत असत. त्याचप्रमाणे ते ब्राह्मण व गोशाळांमध्ये सुद्धा विचरण करत. वसुदेवजी ते सर्वच्या सर्व जीवन मुक्त होते. 9च्या 9 जण. त एकदा निमे सत्रम उपजग्मू यदृच्छया वीताय मानमृषी धीरजन नामे महात्मनः. एका वेळची गोष्ट आहे.
त्या अजनाब वर्षात म्हणजे भारतात विदेहराज महात्मा निमी मोठमोठ्या ऋषीद्वारे एक महान यज्ञ सत्र करत होते. पूर्वोक्त जे 9 योगेश्वर तुम्हाला वर नावं सांगितली ते अचानक तिथं जाऊन धडकले, पोचले. मग वसुदेवजी जे योगेश्वर भगवंताचे परमभक्त होते, सूर्यासमान तेजस्वी होते, त्यांना पाहून राजा निमी आहवनीय आदी मूर्तिमान अग्नी व ऋत्विज आदी ब्राह्मण सर्व उठून तत्काळ उभे राहिले. त्यांच्या स्वागतासाठी उठले, कारण त्यांचं तेज इतकं अलौकिक होतं की यज्ञवेदीतला अग्नी साक्षात समोर आलाय का, हे आपली 9 रूपं घेऊन आलाय का, असं त्यांना भासलं. इतके ते प्रचंड तेजस्वी होते. विदेहराज निमीने त्यांना भगवंताचे परमभक्त समजून यथायोग्य आसनावर बसवले आणि विधीपूर्वक पूजा केली. मग ते 9 योगेश्वर आपल्या अंगकांतीने असे चमकत होते की जणू साक्षात ब्रह्मदेव पुत्र सनकादी मुनीश्वरांचा आहेत. ते चालेत की वाटावे. निमी राजाने विनयाने झुकून आदराने मग त्यांना विचारले. विदेहराज विचारतायत. विदेह उवाच मन्ये भगवता साक्षात पार्षदान वो मधुद्विषः विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरंतीही. ते म्हणतायत की भगवान, मी असे समजतो की आपण लोक मधुसूदन भगवंताचे पार्षद आहात, कारण भगवंत पार्षद संसारी लोकांना पवित्र करण्यासाठीच इतस्ततः विचरण करतात. जीवांसाठी मनुष्य शरीर प्राप्त होणे फार दुर्लभ आहे. हा जरी प्राप्त झाला तरी मृत्यूचे भय सतत टांगलेलेच असते, कारण हा क्षणभंगूर देह आहे. यासाठी अनिश्चित मनुष्य जन्मात भगवंत प्रिय व त्यावर प्रेम करणारे भक्तजन व संत यांचे दर्शन फार दुर्लभ आहे. म्हणून त्रिलोक पावन महात्म्यांनो, आम्ही आपणास प्रश्न करतो की परमकल्याणकारी स्वरूप काय, त्याचे साधन काय. या संसारी अर्ध्या क्षणाचा सत्संग पण म्हणजे माणसाला परमनिधान असतो, हे कसं. हे योगेश्वरांनो, धर्मान भागवतान ब्रूत यदिनः श्रुतये शमम यैहि प्रसन्न प्रपन्नाय दास्यत्यात्मानम्यप्यज. योगेश्वरांनो, जर आम्ही ऐकण्याचे अधिकारी असू तर आम्हास भागवत धर्माचा उपदेश करावा, कारण ज्यामुळे जन्मादी विकार रहित एकरस भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्या धर्माचे पालन करणाऱ्या शरणागत भक्ताला आपले स्वरूप दान देतात. नारद म्हणतात, एवं ते निमिषात पृष्ट्वा वसुदेव महत्तमाम प्रतिपूज्या ब्रुवन प्रीत्या सदस्यता द्विजम नृपम. नारद म्हणतात की वसुदेवजी, जेव्हा राजा निमीने त्या भागवत प्रेमी संतांना असा प्रश्न केला तेव्हा त्या लोकांनी त्याच्या त्या प्रश्नाचा फार सन्मान केला आणि सदस्य व ऋत्विजांसह सदस्य आणि ऋत्विजम नृपम, राजा स्वतः सदस्य आणि ऋत्विजांसह बसलेल्या सगळ्यांसह राजा निमीस त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. हे पुढे आता ते सगळे ऋषी मुनी सांगताहेत. त्यांच्यातला एक जण कवी जो पहिला होता तो सांगतोय की प्रथम योगेश्वर कवी म्हणाले, राजन, भक्तजनांच्या हृदयातून दूर न जाणाऱ्या भगवंताच्या चरणांची नित्य निरंतर उपासनाच या संसारी परमकल्याण अत्यंतिक क्षेम आहेत, अथवा सर्वथा भयशून्य आहे, असे माझे निश्चित मत आहे. हे फक्त भगवत चरण आपल्याला ह्याच्यातून संसार पार करू शकतो. घरदारादी तुच्छ व असत पदार्थात अहंता ममता त्यात ही झाल्यामुळे ज्या लोकांची चित्तवृत्ती उद्विग्न होते त्याचे भय पण ही उपासना करायला लागल्यावर पूर्णतः निवृत्त होते. पहिल्यांदा उपासना करणं गरजेचं आहे. म्हणून तर भागवत कथा अनेक जण नित्य वाचायचे, नित्य करायचे. ते जे व्रजकेवासी जे भगवंताच्या भक्तांचं जे रामसुखदासांनी दिलेलं आहे, पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यात कित्येक अशी लोक आहेत की मथुरा वृंदावन या ठिकाणी राहून फक्त भगवत कथा दशमस्कंदाचं, बाकी काही नाही, कुठलाही अध्याय नाही, काही नाही, फक्त दशमस्कंदाचं पारायण करायचे.
भगवंतानी भोळ्या भाबड्या अज्ञानी जीवाला पुरुषासही सुगमतेने साक्षात आपल्या प्राप्तीसाठी जे उपाय सांगितले तोच भागवत धर्म आहे. राजन, या भागवत धर्माचे अवलंबन करून मनुष्य कधी विघ्नांनी पीडित होत नाही. डोळे बंद करून पळाल्यावर तो मार्गापासून स्खलित होत नाही, की पतित होत नाही, की फळापासून वंचितही राहत नाही. आणि आपण सगळेजण जो श्लोक नेहमी म्हणतो आरत्या झाल्यावर वगैरे, तो श्लोक भागवतामध्ये 11व्या स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायात 36वा आहे. कायेन वाचा मनसा स्मरेन बुद्ध्यात्मना वनस्फुरत स्वभावात करोमि यद्वत् सकलम परस्मै नारायणाती समर्पये. म्हणजे भागवत धर्माचं पालन करणाऱ्यांसाठी हा नियम नाही की तो काही विशेष प्रकारचं कर्म करेल. ते शरीर, मन, वाणी, बुद्धी, इंद्रिय, अहंकार इत्यादींनी अनेक जन्म अथवा एका जन्माच्या सवयीमुळे स्वाभाविक जे जे करेल ते सर्व परमपुरुष नारायणासाठीच आहे या भावनेने त्यांना समर्पण करून करत असतात. म्हणजे ते कायेने, वाचेने, मनाने, इंद्रियांनी, शरीराने, सर्व अहंकाराने सर्व काही त्यांचं भगवत प्रित्यर्थ चालू असतं. हा खूप ह्या श्लोकावर नाथांनी सुद्धा खूप छान टीका केलेली आहे. खूप विस्तृत लिहिलेला आहे. हा श्लोकच खूप सुरेख आहे, आपल्या सर्वांच्या नित्य परिचयाचा आहे. त्यामुळे जर आपण थोडस त्याच्यावर आणखीन चिंतन करूया. इथं शरीर, वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी ह्या प्रत्येकाकडून होणारी कृती किंवा जाणीवपूर्वक किंवा स्वभाव धर्मानुसार म्हटलंय ना, बुद्ध्यात्मना वानुश्रुत स्वभावात, म्हणजे आपोआप उपजत स्वभावानुसार घडलेलं कर्म. हे जे काही कर्म होईल, एरवीसुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक जे शरीराने जाणीवपूर्वक म्हणजे आपल्या बसलोय बोलत किंवा एखाद्या मुंगळा आला अंगावर चढला तर पटकन आपण काढून टाकतो. आपण कितीही कामात असू दे, पायावरनं जर काही गेलं पटकन आपलं लक्ष तिकडं जातं. हे जाणीवपूर्वक करणं, तिकडं लक्ष जात नाही, जाणीव न होणं हे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बुद्धीच्या त्या वेगळ्या पातळ्या होऊ शकतील. पण आपल्याला शरीर, मन, वाणी अशा इंद्रिय आणि बुद्धीच्या सारासार विचार इथं वारंवार सर्व आपले धर्मग्रंथ बुद्धीला खूप मानतात. आणि बुद्धीच्या म्हणजे काय म्हणतो आपण, सहाणेवर घासून प्रत्येक गोष्ट घ्यावी हेच सांगतात. आणि इथंही तेच सांगितलं की आपलं प्रत्येक कर्म आपण म्हणजे, आणि हा भागवताचा मूळ सिद्धांत आहे म्हणायला हरकत नाही. एका 2 ओळींमध्ये हा मोठा सिद्धांत म्हणला की तुम्ही मन, काया, वाचा, मनाने जे काही कर्म करता, बुद्धी पुरस्सर करता अथवा स्वभावाला अनुसरून करता, म्हणजे जाणीवपूर्वक करता किंवा स्वभाव धर्मानुसार करता, असं कुठलंही कृत्य करोति यद्यत् सकलम परस्मै तदस्मै, ते जे काही सगळं आहे, जे जे कराल ते नारायणेती समर्पयेत, सगळं परमात्म्याला समर्पित करा. हा सर्वात मोठा भक्तांचा धर्म आहे. कारण हे नव ऋषी भागवत धर्म सांगायला बसले निमिराजाला, आणि मग ते भागवताचं महत्त्व सांगताना पहिलं हे करायला पाहिजे. मग हे त्यांना सांगितलं म्हणजे आपला संबंध नाही ना. आता 11 स्कंदामध्ये आपण खूप जागरूक राहायला पाहिजे. कारण जागोजागी परम श्रेष्ठ असं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. खूप छान 11 स्कंद आहे. म्हणजे त्याचे किती गोडवे गावे तेवढे थोडे आहेत. भगवंताने अर्जुनाला गीता गायली सांगितली, ती सुप्रसिद्ध आहे. पण ही जी ह्याच्यात आता पुढं हे 9 ऋषींनी दिलेलं ज्ञान तर श्रेष्ठ आहेच, पण ह्यानंतर एकदा भगवंताला निजधामाला जायची म्हणजे घाई लागते. यादवांचं भांडणं सुरू होतात, ते कळती बातमी. आणि मग उद्धवाला जो ज्ञानोपदेश केलेला आहे तो सगळा अतिशय सुरेखरित्या भागवतकारांनी वर्णन केलं आहे.
तर आपल्याला आणि हे सगळं तो ऐकताना सुद्धा तेही ऐकण्याचं कर्मच झालं ना, तेही श्रीकृष्णार्पणमस्तू. बोलण्याचं हे कर्मच झालं, तेही कृष्णार्पण. यद्यत करून जे जे कराल ते. आणि हा भागवताचा मूळ पहिला सिद्धांत आहे. तुम्ही काम करत ऐकत असा, कधी सवड मिळेल तेव्हा ऐकत असा, ज्यावेळेस तुम्ही ऐकताय किंवा ज्यावेळेस जे काही कर्म करताय ते प्रत्येक कर्म किती सोपं आहे, पण फार मोठा आपल्याकडनं ही कृती होती. असं दिसताना हे खूप सोपं दिसतं, पण हा खूप मोठा सिद्धांत आणि फळासह. म्हणजे माझं काही नाही, माझ्याकडनं झालं हे मी केलं नाही, मी कुठेतरी मी फक्त साक्षीपणे पाहिलं, पाहत होतो. माझे हात काम करत होते, माझे हात पुरणपोळ्या लाटत होते, मी केल्या नाहीत. मी साक्षीभावाने होतो, हात लाटत होते. मी साक्षीभावाने होतो, हात आणि तोंड यांचे मेळाने मी अन्न खात होतो. म्हणजे मी खात नव्हतो, माझ्याकडून खाल्लं जात होतं, ते हे घालत होते. मी खात नाही. अन्न पचवतंय कोण? खाल्लं इथपर्यंत मी जाल, पुढं आत गेला अन्न पचवतोय कोण? मग तर जाणीव होती ना की ते परमेश्वराचे त्याचं रक्तात रूपांतर होतच नाही. मग ही पुन्हा जाणीव जी आपल्याला होती आहे ना, ते जेवढं सत्कर्म आपण करू, जेवढं कर्म कृष्णार्पण करून करू, तो आपला म्हणजे हा जो जन्माचा फेरा आहे तो पूर्ण कमी होतो, हळूहळू संपतो. म्हणून हे प्रत्येक कर्म कृष्णार्पण करायचं आहे. ह्या निमी राजाला हे जे ऋषी सांगतायत त्याच्या पहिल्या ऋषींनी सांगितलेल्या पहिल्या प्रश्नाच्या ह्याच्यातच एवढा सुंदर भागवत धर्माचं श्रेष्ठत्व एवढ्या छान या आपल्या नेहमीच्या सुपरिचित श्लोकाद्वारे झाले. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोति यद्यत सकलम तदस्मै नारायणेती समर्पण. सगळं नारायणाला समर्पण करा, इष्टदेवतेला समर्पणा, गुरुला समर्पण करा, आत्मारामाला स्मरण करा. जे काही तुमच्या असेल इप्सित परमेश्वर. पण सर्व म्हणजे म्हणतो ना आपण सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, तो शेवटी त्या भगवंतालाच जाणार आहेत. आपल्या इष्टदेवतेला आपण समर्पित करायचं हे याच्यात अभिप्रेत आहे. हा पहिला सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे कवी ऋषींनी. अनेक मोहात गुरफटणाऱ्या मनाला त्या विषयांचे क्षणभंगुरत्व, दुःखदायकत्व जाणून घालून म्हणजे आवर घालावा, दृढ भक्ती करावी आणि मग माणूस निर्भय होतो. अप्पांनी ह्याला फार सुंदर उदाहरण देतात द्यायचे अप्पा, की गुरफटणार खूप गुलाबजाम वगैरे तळल्याचा वास आला तर सुंदर वास येतो. आता तर दिवाळीच्या दिवसांमध्ये तर अनेक पदार्थांचे चटपटीत वास येत असतात. लगेच मन तिकडं धावतं, काय केलं असेल, चव कशी आली असेल, ते नीट झाले असतील का, म्हणजे हे त्याच्या मागं इंद्रिय धावतात ना सगळी. विचार आपलं मन लगेच बुद्धी तिकडे वळते आहे आपण. आणि मग शेवटचा परिणाम काय, तर आपण उठून आपलं हे वाचत असलेलं बंद करायचं आणि ते बघायला जायचं किंवा त्याचा घास घेऊन घ्यायचा. हे त्यांनी सांगितले आवर घाला. शेवटी त्याची निष्पत्ती काय असते, क्षणभंगुरत्व असतं ते हे जाणा आणि त्याच्यातले दृढ भक्ती की अरे भगवंताला नैवेद्य दाखवून झाला फराळाचा की आपल्याला मिळणारच आहे. काहीतरी केलं असेल, काय कुठं तरी त्याच्याशी सारखं जोडलेलं राहा. म्हणजे ही ती शक्ती ही अलौकिक आहे, अद्भुत आहे आणि व्यापक आहे. आपण हे वारंवार आपल्याकडे सांगितलं गेलं आहे. ती कुठंतरी एका मूर्तीत आहे असं नाही, ती सार्वभौम आहे, ती खूप व्यापक आहे, अनंत आहे, म्हणजे जिला अंतच नाही अशी आहे. त्यामुळे ती सर्वव्याप्त आहे. आणि मग एकदा ते सर्वव्याप्त ईश्वराशी आपण जोडले गेलो आहे, आपण सतत त्यालाच आपली कर्म अर्पण करतो. आपण त्याला साक्षी ठेवून म्हणजे तो जो काही आपल्या अंतरंगात तो निवास करतो तो मी समजून मला साक्षी ठेवून मी ती सर्व जर कर्म करतो आहे असं करतो आहे, तर मग तो आपल्याजवळ असताना आपल्याला घ्यायचं काय काम, आपोआपच निर्भयता येते. हेही त्याच्यापुढं त्यांनी सांगितलेलं आहे की माणूस आपोआप निर्भय होतो. चक्रपाणी श्रीकृष्णाची पराक्रमी कृत्ये, अवतार कथा, त्याची नावे कवीने मोकळ्या मनाने गात सर्व संघ परित्यागात करून हिंडावे. कवने करत म्हणजे त्याच्यावर गाणी गात वेगवेगळ्या प्रकारे आपण मुक्त
मुक्तपणे हिंडावं, संचार करावा सर्वत्र. अशा प्रकारे व्रत घेतलेला माणूस मग भगवंताविषयी प्रेम निर्माण होऊन हसत खेळत ओरडत रडत नाचत गात एखाद्या वेड्यासारखा नामभजन करीत राहतो. सर्व सराचर सृष्टीत परमात्म्याचे रूप आहे हे जाणून त्याला अनन्य भावाने नमस्कार करतो. आणि ज्यावेळेस हा भावाचा उद्रेक होतो त्यावेळेस तो हे जे म्हणलेलं आहे हसत खेळत रडत ओरडत नाचत, हे ठाकूरांच्या बाबतीत म्हणजे आपल्या रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत इतकं सत्य आपण बघतो की खरोखर ते तडपायचे. त्यांची अत्यंत विरहाने आई मला दर्शन देत नाहीस, कालीमाते तू दर्शन दे, कालीमाते दर्शन दे, बोक्षी रडायचे. आणि म्हणजे हे खूप खऱ्या घटना आहेत. आणि हे असं समजून आणि त्यांना ते काय दर्शन होतं माहिती नाही, पण मग ते काही कालाने शांत व्हायचे. आणि त्यांचा ह्या जो तळमळ होती तगमग होती ह्याचा उद्रेक किंवा ह्याचा अतिरेक किती असायचा. आपण नुसत्या गप्पा मारायच्या बोलायच्या गोष्टीत, पण त्यांच्या शरीराच्या रोमारोमातनं रक्त बाहेर यायचं. म्हणजे किती प्रचंड उष्णता निर्माण होत असेल आणि त्यांचा केवढा आवेग असेल. तर म्हणजे विरहाचा आवेग केवढा प्रचंड होता हे सांगितलं आहे. त्या ईश्वर विन्मुख पुरुषास त्याच्या माया स्वरूपाची विस्मृती होते. अशा प्रकारचा भ्रम विपर्यय होतो. या देहादी अन्य वस्तू अभिनिवेश तन्मयता झाल्या कारणानेच म्हणजे मृत्यू आदी भय, म्हणजे देहात आपण मी म्हणजे देह असा देहात्मभाव जर वाढला तर मग आपोआप मृत्यूचं भय राहतं आणि आपण आपली निर्भयता संपते. म्हणजे ह्या पुढच्या श्लोकात तेही सांगतायत ऋषी राजन, खरे म्हणाल तर भगवंताव्यतिरिक्त आत्म्याव्यतिरिक्त काहीही नाही. म्हणजे इथं भागवतकार भगवंत आणि आत्मा एकत्व आहे हे सांगून टाकतायत. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर ते पूर्ण म्हणजे आपलं म्हणणं पुढं रेटतायत. जरी आत्तापर्यंत पराकोटीची भगवत भक्ती सांगितली आहे, दशमस्कंदापर्यंत उत्कट भक्ती सांगितली आहे, श्रेष्ठ भक्ती सांगितली आहे, भक्तांचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत, पण असा भक्त हा शेवटी आत्मतत्वावर ते आलेले आहेत. आणि हेच जीवाला साधायचं आहे. आणि आपल्याला हे साधलंच पाहिजे, कारण ह्या जन्मात अनेक जन्म घेऊ वगैरे आपण म्हणतो आहे, कदाचित लागतील, पण ह्याच जन्मात करायचं ह्याचा अट्टास आपल्याला ठेवायला काय हरकत आहे. म्हणजे निदान मार्ग तरी जास्तीत जास्त आपण पुढं जाऊ म्हणून हा प्रयत्न करायचा. जरी झाले नाही तरी त्याची प्रचिती ह्याचे चिंतन करणाऱ्यांना त्यांच्या चिंतनामुळे तिकडे मन चित्त लागल्यामुळेच होते. जसे स्वप्नसमयी त्याच्या स्वप्नदृष्ट्याच्या कल्पनेत अथवा जागृत अवस्थेत नाना प्रकारच्या मनोरथांनी युक्त अशी विलक्षण सृष्टी दिसत असते. म्हणून विचारी पुरुषाने ह्या सांसारिक कर्मसंबंधात संकल्प विकल्प करणाऱ्या मनास अडवले पाहिजे, कैद केले पाहिजे. बस असे करता त्यास अभयपद व परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे मन मानेल तसं विचारांना घेऊन जायचं, योग्य ठिकाणी त्याला अटकाव करा, कुठेही मनमानी करू नका. हे जे म्हणजे आपल्या मनाच्या श्लोकात वगैरे सांगितलेलं आहे की मनाला आवर घाला, लगाम घाला, तेच इथं भागवतकार सांगतायत. आणि हे मनाला लगाम घालणं हे भागवत धर्मातलं एक साधन म्हणून त्यांनी सांगितलं आहे. ह्या लोकी भगवत जन्माच्या व लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा प्रसिद्ध आहेत, त्या ऐकत राहाव्या. त्या गुण व लीला ऐकत भगवंतांनी खूप नावे प्रसिद्ध आहेत. लाज व संकोच सोडून त्याचे गुणगान करावे. अशा प्रकारे विशुद्ध व्रत नियम म्हणून घेतो आणि जता हृदयात परमप्रियतम प्रभूच्या नामसंकीर्तनाच्या अनुरागाचा प्रेमांकुर उगवतो, त्याचे चित्त द्रवते. तो साधारण स्थिती लोकांपेक्षा उंच पातळीवर म्हणजे त्याचा स्तर वाढतो. लोकमान्यता धारणा यांना ह्यापेक्षा उंच होतो. हा दंभाने नाही तर स्वाभाविकता म्हणजे स्वाभाविकपणे ह्या सर्व गोष्टी होतात. कधी तो खळखळून हसतो तर कधी हमसून हमसून रडतो, कधी उंच स्वरात भगवंताला हाका मारतो तर कधी मधुर स्वरात गुणगान करतो.
आता 100 वर्षापूर्वी म्हणजे आज आनंदाची गोष्ट आहे की नुकतीच आता हे पंचमीला स्वामी शिवानंदांची म्हणजे परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या वडिलांची तिथी झाली. तर त्यांनी हाच त्यांच्या बाबतीत घरातल्यांना अनुभव आला. ते कधी भयंकर हसायला लागायचे तर कधी खूप रडायचे. जे काही कळायचं नाही काय प्रकार आहे. कधी म्हणजे पळत सुटायचे, कधी म्हणजे हे घरातल्यांना वाटतं ना वेड लागले का काय झाले. ते त्यांच्या त्या उच्च अवस्थेत होतात आणि नुसतं त्यांना घाबरून म्हणजे ही अशी काय अवस्था झाली आहे. त्या काळाच्या पद्धतीनुसार कुठं न्यायचं तर सत्पुरुषाकडं नेऊया आणि आणायचा उपासनी महाराज सोनामातांच्या वडिलांचे गुरु असतात म्हणून नगरपशी जे साकोरी आहे संस्थान तिथं त्यांना आणलं जातं आणि त्यांच्यावर दृष्टी पडता क्षणी उपासनी महाराज ओळखतात की अरे आता महान योगी आहे, याला असं का म्हणजे तुम्ही पकडून काय आणलं आहे तुम्ही, म्हणजे तो पूर्ण म्हणजे ईश्वरमय झालेला आहे, त्यांना सोडा, असं बंधनात टाकू नका. म्हणजे त्याची पातळी फक्त संतच ओळखू शकतात आणि हे अशी स्थिती येते हे सांगितलं आहे. राजन, हे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, ग्रह, नक्षत्र, प्राणी, वृक्ष, वनस्पती, नदी, समुद्र सर्वच्या सर्व भगवत शरीर आहे. सर्व रूपात प्रत्यक्ष भगवान विराजमान आहेत असे समजून जो कोणी त्यासमोर येईल, प्राणी अथवा अप्राणी, त्यास ईश्वर मानतो. अनन्य भावाने भगवत भावाने तो प्रणाम करतो. म्हणून तर नाथांनी गाढवासारखं ते मार्गात पडलं होतं ते आणायचे ते त्यालाही तो पडल्यावर काशीहून आणलेली कावड चक्क त्याच्यात तू आहेस ईश्वर, मी ती रामेश्वरला नेऊन घातली काय आणि त्या गाढवाच्या मुखात घातली काय म्हणून त्यांनी त्या गाढवाला गंगा आणलेली पाजलेली आहे. एवढा उच्च भाव असणं होणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा भावा जे ईश्वर भक्तीच्या मार्गाला आले त्यांचा, अशी अपेक्षा भागवतकारांनी सगळ्यांच्या व्यक्त केलेली आहे. राजन, अशा प्रकारे जो प्रतिक्षण एकेका वृत्तीद्वारे भगवंताच्या चरणकमलांचे भजन करतात त्यास भगवत प्राप्ती, भक्ती, संसाराप्रती वैराग्य आणि आपल्या प्रियतम भगवंताच्या स्वरूपाची स्फूर्ती हे सर्व अवश्य प्राप्त होते आणि तोच भागवत होय. जेव्हा हे सर्व प्राप्त होते तेव्हा तो स्वयं शांतीचा अनुभव येतो. प्रदीर्घ शांतता अंतःकरणात त्याला मिळते आणि हृदयात शांतता होणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. राजा नेमीने विचारले, योगीश्वर, आता आपण कृपा करून भगवत भक्त लक्षण सांगा. आता म्हणजे तुम्ही आता भक्ताचं हे सांगितलं, आता भक्त कसा किंवा काय केलं पाहिजे ते सांगितलं. आता भक्ताचं लक्षण काय, ओळखायचं कसं, त्याचं धर्म काय, स्वभाव कसा असतो, ते माणसांशी कसे आचरण करतात, काय बोलतात आणि कशा लक्षणामुळे भगवंताला प्रिय होतात. आता ह्या प्रश्नाचं उत्तर दुसरे ऋषी देतात. हरिरुवाच, सर्वभूतेषु यपश्चित भगवत भाव मात्मनः भूतानी भगवत्यात्मनेश भागवतोत्तमः. ते म्हणतात, योगेश्वर हरी सांगताय, राजन, आत्मस्वरूप भगवान समस्त प्राण्यांच्यात आत्मरूपाने विराजमान असतात, नियंता रूपाने स्थित असतात. जो कुठेही कमी जास्तपणा न पाहून सर्वत्र परिपूर्ण भगवत सत्ताच आहे हे जाणतो. तसेच भगवान समस्त प्राणी वस्तूत म्हणजे आपल्या अध्येय रूपाने सर्वत्र आहेतच, अध्यस्त रूपाने स्थित आहेत. वास्तविक भगवत स्वरूप अशा प्रकारच्या त्याच्या अनुभव व त्याची सिद्ध दृष्टीने त्यास म्हणजे जाणीव होते, तो पाहतो, त्याला भगवत भक्त असं समजलं पाहिजे. पण जो भगवंताशी प्रेम, त्याच्या भक्तांची मित्रता, दुःखी व अज्ञान म्हणजे ह्याच्यावर सगळ्यांवर शेवटी कृपा करतो, तो भगवंताचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम भक्त. आणि जो भगवंताची अर्चा, विग्रह पूजन वगैरे श्रद्धेने करतो परंतु भगवत भक्त अथवा अन्य लोकांची सेवा वगैरे करत नाही, निषेध करतो, तो साधारण भगवत भक्त म्हणतात. जो कान, डोळे आदी इंद्रियांद्वारे विषय, शब्द, रूप ग्रहण करतो, आपल्या इच्छेचा प्रतिकूल विषयांशी द्वेष करत नाही,
अनुकूल विषय प्राप्त होत नाहीत म्हणून प्राप्त झाले तर हर्षित होत नाही, अशी त्याची दृष्टी स्थिर असते, सम असते. तो भगवत माया आहे. तो पुरुष उत्तम भागवत समजावा. संसाराचे धर्म आहेत जन्म मृत्यू, तहान भूक, श्रम कष्ट, भय तृष्णा हे क्रमशः शरीर प्राण इंद्रिय मन बुद्धी प्राप्त होतच राहतात. पण जो पुरुष भगवत स्मृतीत इतका तन्मय राहतो की त्याच्या पुन्हा पुन्हा येण्या जाण्याने मोहित होत नाही, पराभूत होत नाही, तो उत्तम भागवत समजावा. ज्याच्या मनात विषयभोगेच्या कर्मप्रवृत्ती त्यांच्या बीज वासनांचा उदय होत नाही, जो एकमात्र भगवान वासुदेवातच निवास करतो, तोच उत्तम भागवत भक्त समजावा. ज्यांच्या ह्या देही सत्कुळात जन्म नाही, न तपस्यादी कर्म, न वर्णाश्रमाचा अहंभाव नसतो, तो भगवत प्रिय, जो धन संपत्तीत शरीराधीत आपले हे परके हे परके असा भेद ठेवत नाही, समस्त पदार्थात समरूपाने परमात्म्यास पावतो, समभाव ठेवतो, कोणतीही घटना संकल्प विक्षेप पावत नाही, शांत धीरगंभीर राहतो, तो उत्तम भक्त होय. राजन, मोठमोठे देवता ऋषी मुनी पण आले आपले अंतःकरण भगवतमय बनवून त्यांना हुडकत राहतात. असे उत्तम भक्त कुठे भेटतील म्हणून त्रिभुवनाची राजलक्ष्मी दिली तरीही भगवत स्मृती तर तोडत नाहीत ही लोक. काय वाटेल ते तुम्ही द्या, त्यांचं लक्ष बुद्धी फक्त भगवंताच लागलेली असते. त्या राजलक्ष्मीकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. भगवत भक्तात ते अग्रगण्य समजले जातात. हे सर्वश्रेष्ठ भक्त होय. रासलीलेच्या वेळी नृत्यप्रसंगी जागोजागच्या पदन्यास करणारे सौंदर्य माधुर्यनिधी भगवंताच्या पायाच्या नखाच्या मणिचंद्रिकेने ज्या शरणागत भक्तजनांच्या हृदयातील विरहजन्य संताप एकदा दूर केले झाल्यावर पुन्हा तो हृदयात येईलच कसा. जे चंद्रोदयाने सूर्यताप दूर होत असतो तसा त्यांचा तो दाह, शारीरिक दाह, मनाचा दाह सगळा भगवत प्राप्तीने त्याच्या प्रेमाने संपूर्ण समूळ नष्ट झाला, असं हे सांगितले. त्या भगवंताच्याच लीलांची उदाहरणं हे सगळे ऋषी देत आहेत. विवशतेमुळे नाम घेतल्यावरही संपूर्ण अधराशी म्हणजे आपलं वाईट जी काही कर्म आहेत ती नष्ट करणारे आहे. भगवान श्रीहरी ज्यांच्या हृदयास क्षणासाठीही सोडत नाही, कारण प्रेमदोरीने त्यांनी ते बांधले गेलेले असतात. वास्तविक असा पुरुषच भगवत भक्तात प्रधान होय. हा त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हरी या ऋषीने दिलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊनी भ्रमले ध्यान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देवभाषा, तां पालयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्घताया, पुनरानयस्व भगवन्.
करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।